आज मी गौरी गणपतीसाठी काही शॉपिंग केली होती. कुठे आणि कुणासोबत हे तर सांगतेच. त्याच्या अगोदर घरातलं आवरलं. पिकूला सुद्धा बाहेर जायचं होतं, मग त्याच्यासोबतच मी सुद्धा बाहेर पडले. आज मी तनयासोबत शॉपिंगला जाणार आहे आणि आमच्या दोघींचा हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे शॉपिंगचा. तर इथे आम्ही सकाळी 10 वाजताच गेलो होतो रविवार पेठमध्ये. आता गौरी गणपतीची शॉपिंग राहिली बाजूला आणि मी माझ्यासाठीच ह्या बँगल्स घेतल्या कारण मला ते खूप छान मिळाल्या. त्याच्यानंतर बाप्पासाठी काही गोष्टी घेतल्या आणि आता हे जे प्लांट्स आहेत ना, हे सुकल्यासारखे दिसत आहेत, पण पाण्यात टाकल्यानंतर ते एवढे छान फुलतात असं या दादांचं म्हणणं होतं. तुमचा या बाबतीतला काही अनुभव असेल तर नक्कीच माझ्यासोबत शेअर करा. इथे साड्या घेतल्या, खूप भूक लागली होती, मग थोडीशी पेटपूजा केली, मस्तसा डोसा खाल्ला, पण याने आम्हाला काहीच झालं नाही कारण खूप जास्त भूक लागलेली. त्याच्यानंतर मग थोडासा स्नॅक्स घेतला घरच्यांसाठी आणि आम्ही गेलो पिलवंड बघण्यासाठी. मग इथे मला काही पिलवंड हवे होते ते घेतले. त्याच्यानंतर जाता जाताच ना ह्या क्यूट अशा आम्हाला साड्या दिसल्या होत्या, जी एक सखीसाठी आणि एक मनूसाठी आम्ही घेतलेली. शेवटी शॉपिंग करून तनयाचा हा असा अवतार होता आणि माझा असा काहीसा होता. एवढं करूनही तनयाचं मन काही भरलंच नाही आणि परत आम्ही साडी बघण्यासाठी गेलो. परत एकदा साड्या घेतल्या आणि इथे बघा बाप्पाच्या आगमनाची छान अशी जल्लोषात तयारी चालू आहे. घरी आलो, मस्त चहासोबत स्नॅक एन्जॉय केला आणि मी ज्या काही गोष्टी घेऊन आले ना ते इथे सगळ्यांना दाखवत होती. आता साडीचा कलर बघा, मी हा घेतला आहे, सेम तनयाचा सुद्धा हाच आहे, म्हणजे दोघींनी प्लॅन करूनच आम्ही हा घेतला. त्याच्यानंतर बाकी पण भरपूर काही गोष्टी घेतलेल्या आहेत, जसं तुम्हाला आता गौरी बसवल्याच्या नंतर दिसतीलच. सो चला, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.